लग्न म्हटलं की सगळा थाटमाट आपल्या समोर येतो आणि हल्ली तर लग्नाचे वेगवेगळे ट्रेंड्स देखील समोर येत आहेत. पण अमेरिकेतल्या एका जोडप्याने अनोखी शक्कल लढवली आहे. चक्क आपल्या लग्नाची तिकीटं विकली आहेत. का आणि कशासाठी पाहूया त्या रिपोर्टमधून. लग्न म्हटलं की डोळ्यासमोर येतो सजावट, पाहुणचार, वराड्यांचा मानपान, रोषणाई आणि या सगळ्यावर होणारा भरमसाठ खर्च. अनेकांनी तर ट्रेंडिंग वेडिंग करायचं म्हणून कर्ज काढल्याची सुद्धा अनेक उदाहरणं डोळ्यासमोर आहेत. पण अमेरिकेतल्या एका जोडप्यानं चक्क वराड्यांनाच खर्च करायला लावलाय. अमेरिकन उद्योजक मार्ले जॅक्स आणि स्टीव्ह लार्सन यांना त्यांच्या लग्नाचं नियोजन करताना जास्त खर्च होतोय असं लक्षात आलं. मग लग्नासाठी कर्ज घेण्याचा विचार सुद्धा त्यांनी केला, पण ते त्यांना करायचं नव्हतं. अशा परिस्थितीत थेट या जोडप्यानं आपल्या लग्नात येणाऱ्यांनी प्रवेशाची तिकीटं खरेदी करावीत अशी शक्कल लढवली. या जोडप्यानं आपल्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवर लिहिलं, भेटवस्तू आणू नका, स्वतःचा खर्च करा. लग्नासाठी 2 प्रकारची प्रवेश तिकीटं ठेवली. पहिल्या तिकिटाची किंमत $57 म्हणजेच ₹5,000. $57चं तिकीट केवळ लग्नाच्या दिवशीसाठी. VIP तिकिटाचा दर $997 म्हणजेच ₹87,000. VIP तिकीट लग्नाच्या आधीच्या 1 आणि नंतरच्या 1 दिवसासाठी. एका तिकिटावर फक्त एकाच व्यक्तीला लग्नात प्रवेश. मार्ले जॅक्स आणि स्टीव्ह लार्सन या जोडप्यानं $1.5 लाख पेक्षा जास्त रक्कम यातून जमा केली आणि उर्वरित रक्कम दान सुद्धा केली. खरं तर आपल्याकडच्या लग्नात भेटवस्तू घेऊन जातात किंवा आहेर म्हणून पैशाचं पाकिट देतात. पण अमेरिकेच्या या जोडप्यानं त्यांचं संपूर्ण लग्नच वराड्यांकडून स्पॉन्सर करून घेतलं. आता हे सगळं ऐकल्यानंतर तुमच्या डोक्यात भारतात असं लग्न शक्य आहे का हे विचार नक्कीच सुरू झाले असतील. तिकडे अमेरिकेतल्या वराड्यांनी ही तिकीटं खरेदी केली हो, पण आपल्याकडे साडी आणि टॉवेल टोपी आवडली नाही म्हणून रुसून बसणारे वराडी या असल्या प्रवेशिका वगैरे खरेदी करण्याची शक्यताही धुसरच. रिद्धी म्हात्रे, पुढारी न्यूज.